नमस्कार. एक्सप्लोर विथ तेजस्विनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. फक्त 1 कप रवा आणि त्यामध्ये आपण 70 ते 80 पापड केलेले आहेत. बघा ना किती छान झालेले आहेत. एकदम पातळ आणि तळल्यावर एकदम भारी लागतात हे पापड. एकदम सोपी रेसिपी आहे. इथे सांगितलेलं प्रमाण वेळ हे पाळलं ना तर पापड जमलेच म्हणून समजा. तर चला सुरुवात करूया. साहित्य बघू. बारीक रवा घ्यायचा आहे 1 कप, पाणी 8 कप घ्यायचं आहे, पापड खाड पाव टेबलस्पून घ्यायचं आहे, मीठ 1 टेबलस्पून, पांढरे तीळ 1 टेबलस्पून, मिरची पावडर किंवा चिली फ्लेक्स 1 टेबलस्पून, बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे, जिरं 1 टेबलस्पून घ्यायचं आहे. मी इथे चिली फ्लेक्स वापरलेला नाही कारण माझ्याकडे आता यावेळेला नव्हते चिली फ्लेक्स, त्यामुळे मी इथे चिली फ्लेक्स वापरलेले नाहीत. आणि चला तर मग आता आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. मी एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी 1 ते सव्वा वाटी मी इथे रवा घेतलेला आहे. आणि आता या रव्यामध्ये मी इथे पाणी टाकून घेते आणि 10 ते 15 मिनटं याला थोडा वेळ याला इथे थोडं भिजायला ठेवते, जेणेकरून वरचं पाणी आपल्याला धुवून घेता येईल. तो रवा धुवून घेतल्याने पापड हे शुभ्र व्हायला मदत होतात. बघा मी या पद्धतीनं हे पाणी काढून घेणार वरचं. याच्यानंतर मी हे पाणी काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी आता 2 वाट्या पाणी टाकून घेते आहे. मी इथे पापड करताना 8 वाट्या पाणी वापरते आहे, त्याच्यातलं मी 2 वाट्या पाणी ही आता रव्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि 6 वाट्या पाणी मी आता हे पातेल्यामध्ये टाकून घेते आहे. मी इथे पातेलं घेत असताना जाड तळाचं पातेलं घेतलेलं आहे, जेणेकरून पीठ हे खालून लागणार नाही आणि ते व्यवस्थित शिजल्या जाणार. तर बघा मी इथे आता 6 वाट्या इथे पाणी टाकून घेतलेलं आहे. थोडं जर पाणी लागलं तर तुम्ही वरतून टाकू शकता. इथे 1 टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे, थोडासा पापड खार टाकायचा आहे आणि 1 टेबलस्पून आपण इथे तीळ टाकतो आहे. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यावर झाकण ठेवून मोठ्या फ्लेमवर हे पाणी आपल्याला आता उकळून घ्यायचं आहे. हे पाणी बघा आता खळखळून छान आता हे पाणी उकळलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे. मिश्रण टाकायच्या अगोदर आपल्याला हे पीठ आहे ते एकदा छान मिक्स करून घ्यायचं. आता एका हाताने मिश्रण टाकायचं आणि दुसऱ्या हाताने रवीने ते छान ढवळून घ्यायचं आहे. हे पीठ टाकत असताना हळूहळू टाकायचं आणि छान त्याला ढवळून घ्यायचं आणि कंटिन्यू याला ढवळत राहायचं, जेणेकरून ते पीठ खाली लागता कामा नये. आणि मंद आचेवर आता याची जी आच आहे ती कमी करायची. बघा मी आता हे सगळं पीठ ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता इथे आपल्याला हे पीठ आता बघा हे पीठ मी आता पूर्ण टाकल्यानंतर तुम्हाला आता हे पीठ जे आहे ते तुम्हाला आता पातळ दिसत असेल, पण मी आता हे 3 ते 4 मिनटं असंच याला मी असं ढवळून घेणार आहे. आणि 3 ते 4 मिनटामध्येच हे पीठ बघा या पद्धतीनं असं घट्ट येतं. आणि असं घट्ट आलं की आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवून याला 7 ते 8 मिनिटं याला असं शिजवून घ्यायचं आहे. बघा मी असं शिजवून घेतलेलं आहे. हे बघा याचे हे बबल्स दिसत आहेत मोठे मोठे. तर हे बबल्स असे आले की समजायचं की पीठ शिजत आलेलं आहे. मी पीठ भांड्यामध्ये टाकलं तेव्हापासनं आता याला 10 ते 12 मिनटं झालेले आहेत आणि आता मी टोटल 20 मिनटानंतर आता हे बघितलेलं आहे. मी आणखी याला 5 ते 7 मिनटं शिजू दिलं. याला मला शिजायला 20 मिनटं लागलेली आहेत. हे बघा चकाकी आणि शाईन आल्यावर समजायचं की हे पीठ शिजलेलं आहे. शिजल्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर आणि मिरची पावडर टाकायचं आहे. कोथिंबीर ही सगळ्यात शेवटी टाकायची, जेणेकरून त्याचा हिरवा कलर हा पापडमध्ये येणार नाही आणि दिसायला ते खूप छान दिसेल. आणि हे बघा हे पीठ या पद्धतीनं शिजलेलं आहे. हे बघा साय आलेली आहे, या पद्धतीची साय येते. मी आता इथे फ्लेम बंद केलेली आहे गॅसची आणि आता मी याला 10 मिनटं थोडं थंड व्हायला ठेवते. आणि बघा मी असे पापड टाकून घेतलेले आहे एका कापडावर. तुम्ही असे पापड टाका आणि ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही करून बघा. या टिप्स आहे, तुम्ही या टिप्स सगळ्या फॉलो करा आणि करून बघा. हे पापड खायला खूप छान लागतात. तुमच्याकडेही सगळ्यांना आवडेल हे पापड. आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा नवीन रेसिपी घेऊन येणार आहे. तोपर्यंत माझा सर्वांना धन्यवाद.